आणि त्यामुळे त्यांनी माझं पूर्ण भाषण केलं किंवा आमच्या दोघांच्या कार्यालयातला स्क्रिप्ट लिहिणारा एकच आहे. नवीन मंत्री आहे मुख्यमंत्री साहेब, मी हळूहळू गोष्टी समजतोय, पण तसा ऐन वेळेला उभा राहिला तरी चूक करणार नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीचे खूप कलावंत इथे बसले आहेत. काही चित्रकार आहेत, काही लेखक आहेत, काही कवी आहेत. मी सगळ्यांची नाव घेऊ शकतो, पण आता तो वेळ नाही. मी त्या सगळ्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आलात. ही वास्तू ज्या कमी वेळामध्ये पूर्ण झाली आणि ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण झाली, मला असं वाटतं की अद्वितीय असं काम मुंबई शहरामध्ये 1.5 वर्षात परिपूर्ण करून रसिकांसमोर आम्ही आणली, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि माझ्या दृष्टीने तर पु ल अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, इथलं मिनी थिएटर किंवा या भागातल्या सगळ्या गोष्टी या इतक्या पवित्र आहेत आणि त्यामुळे माझ्या दृष्टीने ही पवित्र आणि पावित्र्य टिकणारी वास्तू आहे. कोणीतरी म्हटलंय की कलांची निर्मिती कशी झाली, तर ती मांडणी करताना काही लोक यावर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यातला मी एक आहे की पृथ्वी स्वतःभोवती ज्या वेळेला फिरत होती, त्यावेळेला स्वतःभोवती फिरता फिरता वायुमंडळामध्ये पृथ्वीच्या भोवती वातावरणातले अन्य घटक फिरत असताना जी शक्ती निर्माण झाली, त्या शक्तीची भीती पृथ्वीलाच होईल अशी जाणीव देवदेवतांना झाली. आणि मग पृथ्वीला या शक्तीपासून वाचवायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि कोणी केलं पाहिजे, याच्यावर चर्चा झाल्यावर भगवान शंकरच ही शक्ती आत्मसात करू शकतात, त्याला रोख लागू शकतात, त्याला आपल्यात समाविष्ट करू शकतात. म्हणून महादेव शंकराने त्या पूर्ण शक्तीला आत्मसात केलं. त्या शक्तीला वाव हवा होता आत्मसात केल्यानंतर सुद्धा, आणि मग ती शक्ती भगवान शंकरांनी घेतल्यानंतर सुद्धा वाव मिळावा म्हणून पहिली कला निर्माण झाली ती तांडव नृत्यातून, आणि त्यातनं निर्माण झाल्या त्या ह्या 64 कला आहेत. आणि मग या 64 कलांवर काम करणारी जी मंडळी आहेत ना, ही समोर बसलेली सगळी ही साधना करणारी साधक मंडळी आहेत. ही साधक मंडळी आहेत. आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करणारा गायक, कलाकार, त्या ठिकाणी चित्रपट निर्माता, त्या ठिकाणी चित्रपटात काम करणारा, तो आमचा अभिनय करणारा अभिनेता, अभिनेत्री, माझ्या दृष्टीने त्या भगवान शंकराने आत्मसात केलेल्या 64 कलातल्या साधनेतली एक कला तो साधना करतो आहे. आणि मग त्या साधनेची जागा कुठली आहे, तर त्या साधनेची जागा ही पु ल देशपांडे अकादमी आहे, रवींद्र नाट्य मंदिर आहे. आणि म्हणून ही पवित्र वास्तू आहे. आणि त्यामुळे या पुढचे सगळे कार्यक्रम या ठिकाणी होतील. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब हे ते पावित्र्य टिकवणारेच होतील. या राज्याची, या देशाची, या कलेची सांस्कृतिक उन्नती करणारेच होतील. आणि त्यामुळे पहिला कार्यक्रम स्वाती मसे पाटील मॅडम आपण ठरवला आहे, आजच तुम्हाला निमंत्रण देतो आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव, बेर्डेजी तुम्हालाही बघितलं मी, आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव पहिल्यांदा महाराष्ट्र सरकार करते. 21 ते 24 एप्रिल तो इथेच होईल आणि वर आणि खाली त्या चित्रपटांना आपण बघू शकाल. आणि म्हणून या पवित्र वास्तूत आपल्या सगळ्यांचं स्वागत, याचं पावित्र्य टिकवणं, याची शपथ, आणि तुमच्या सगळ्या रसिकांना त्यासाठीचे सततचे दरवाजे उघडे राहतील
याबद्दलची कटिबद्धता देतो आणि थांबतो. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.